नमस्कार, सिटी न्यूजच्या मराठी बातमीपत्रात तमाम प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत। बातमीपत्राची सुरुवात करूया आजच्या आपल्या सुविचार मालेने। प्रेक्षकांनो, सुविचार मालेनंतर एक अल्पशी विश्रांतीनंतर परत भेटू। पहा फक्त सिटी न्यूज। आणि विश्रांतीअंती परत आपले स्वागत। आता बघूया बातम्या विस्तारित स्वरूपात। संपूर्ण देशात दिवाळी सण उत्साहाने साजरा करण्यात आला। दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा दीपावली निमित्त सरकारी कार्यालयांना सुट्या जाहीर करण्यात आल्या होत्या। बुधवारी 2 नोव्हेंबर पासून सरकारी कार्यालय पूर्ववत सुरू झाली तथा शासकीय कार्यालयात नेहमीप्रमाणे वर्दळ सुद्धा दिसून आली। दरवर्षी दिवाळी सणानिमित्त सरकारी कार्यालयांना सुट्या जाहीर करण्यात येतात। कर्मचाऱ्यांना थोडा विसावा मिळावा व पूर्ववत कामकाज जोमाने सुरू व्हावे याकरिता हा प्रयत्न असतो। बुधवारी दिवाळीच्या सुट्या संपल्याने सर्व सरकारी कार्यालय पूर्ववत सुरू करण्यात आले। सर्व कर्मचारी जबाबदारीने कार्यालयात हजर झालेत। काही महत्त्वाच्या सरकारी कार्यालयात बाहेरगाव तसेच शहरातील लोकांची सुद्धा रेलचेल सुरू झाल्याचे चित्र सिटी न्यूजच्या कॅमेऱ्याने टिपले। दीपावलीच्या सुटीनंतर बुधवारपासून सरकारी कार्यालय पूर्ववत सुरू झाली। शहराच्या मध्यभागी असणाऱ्या आरटीओ कार्यालयासमोर वाहनधारकांनी आपले वाहने उभे केले होते। या अस्ताव्यस्त असलेल्या वाहनांना पाहून अतिक्रमण विभागाच्या दस्त्याने त्या वाहनांना जप्त केले व कारवाई केली। दिवसेंदिवस शहरातील वाहनांची संख्या वाढतच आहे। कामानिमित्त बाहेर पडणाऱ्यांना आपली वाहने पार्किंग करताना खूप त्रास होतो। अनेकदा नो पार्किंगच्या ठिकाणी उभे असलेल्या वाहनांवर कारवाई करण्यात येते। शहरातील आरटीओ कार्यालयासमोर बुधवारी मोठी कारवाई करण्यात आली। नो पार्किंगच्या ठिकाणी रोडवर उभ्या असलेल्या अनेक दुचाकींना जप्त करण्याची कारवाई करण्यात आली। शासनाने सुद्धा वाहनधारकांना पार्किंगची सोय उपलब्ध करून देण्याची नितांत गरज आहे। गेल्या कित्येक वर्षांपासून शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीचा प्रश्न मार्गी लागला नाही। बुधवारी प्रहार शिक्षक संघटनेच्या वतीने आंतरजिल्हा बदलीच्या प्रमुख मागणीसह शिक्षकांची सेवा ज्येष्ठता यादीनुसार कारवाई करण्याच्या मागणीच्या हिशोबाने धरणे आंदोलनाद्वारे मागणी केली आहे। मागील 8 वर्षांपासून शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीचा प्रश्न निकालीत लागला नाही। शिक्षकांच्या रिक्त जागेवर सेवा ज्येष्ठतेनुसार आंतरजिल्हा बदली व्हावी अशी मागणी प्रहार शिक्षक संघटनेद्वारे करण्यात आली आहे। सेवा ज्येष्ठता यादीत घोळ असल्याचाही आरोप या संघटनेने केला आहे। 8 वर्षापासून शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीचा प्रश्न जिल्हा परिषद प्रशासनाच्या स्तरावर प्रलंबित आहे। आम्ही वारंवार आंदोलनं केली, निवेदनं दिली, शासन स्तरावर देखील पाठपुरावा करण्यात आला। माननीय प्रधान सचिव ग्रामविकास मंत्रालय, त्यानंतर सामान्य प्रशासन विभाग या मंत्रालय स्तरापर्यंत देखील आम्ही पाठपुरावा केला, परंतु आंतरजिल्हा बदलीचा प्रश्न आमचा काही मार्गी लागत नाही। त्या अनुषंगानं आम्ही आज अखेरचा निर्णायक लढा आणि जे आमचं बेमुदत धरणे व इथून टप्प्याटप्प्यानं आम्ही आंदोलन तीव्र करू। ते आता 3 दिवस आमचं बेमुदत धरणे आंदोलन चालेल आणि जर प्रशासनानं दखल घेतली नाही तर 4थ्या दिवशीपासून आम्ही बेमुदत उपोषणाची भूमिका घेणार आहोत। इथून पुढे आम्ही आणखी आंदोलन तीव्र करण्यासंदर्भात भूमिका घेणार आहोत। तर आमच्या प्रमुख मागण्या म्हणजे आंतरजिल्हा बदली, जी रखडलेली आंतरजिल्हा बदली आहे जे 8 वर्षापासून, ती तात्काळ सुरू करण्यात यावी आणि आज रोजी अमरावती जिल्हा परिषदेअंतर्गत शिक्षकांच्या ज्या काही रिक्त जागा आहेत, रिक्त पदं आहेत, त्या पदांवर तात्काळ आंतरजिल्हा बदली सुरू करण्यात यावी आणि आंतरजिल्हा बदली शिक्षकांना सामावून घेण्यात यावं, ही आमची एक प्रमुख मागणी आहे। त्यानंतर आंतरजिल्हा बदलीची सेवा ज्येष्ठता यादी तयार करत असताना जिल्हा परिषद प्रशासनानं, शिक्षण विभागानं फार मोठा घोळ केला आहे। 98 शिक्षकांचे प्रस्ताव शिक्षण विभागानं गहाळ केलेत।
की जे प्रस्ताव यांना सापडत नाही शोधून देखील, तर या प्रकरणी चौकशी करून कारवाई संबंधित अधिकाऱ्यांना व्हावी. त्यानंतर 2010 CET अंतर्गत 248 शिक्षकांची पदं भरण्यात आली, जेव्हा की 247 किंवा 232च्या जवळपास आमचे आंतरजिल्हा बदली शिक्षक होते, जे येणारे होते इथं शिक्षक सर्व या अमरावती जिल्ह्यामध्ये, जे इथले भूमिपुत्र आहेत, त्यांना न्याय न देता यांनी सरसकट त्या रिक्त पदांवर शिक्षण विभागानं नवीन भरतीनुसार शिक्षकांची म्हणजे पदं तिथे सामावून घेतली. जो आमच्यावर झालेला अन्याय आहे त्या संदर्भात देखील चौकशी करून कायदेशीर कारवाईची मागणी आम्ही करीत आहोत. रिक्त स्थानी जुन्या शिक्षकांची बदली नियुक्ती व्हावी अशी मागणी असताना सुद्धा जिल्हा परिषदेनं नवीन शिक्षकांची भरती केल्याने आमच्यावर अन्याय झाला आहे असे या संघटनेचे म्हणणे आहे. आपल्या मागण्या पूर्ण करण्याकरिता संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन केले. प्रेक्षकांनो, बातमीपत्रात वेळ झाली आहे एका अल्पशा विश्रांतीची. विश्रांतीनंतर परत भेटू. पहा फक्त सिटी न्यूज. आणि विश्रांतीनंतर परत आपले स्वागत. आता बघूया बातम्या आणखी काही. रतन इंडिया कंपनीचे कर्मचारी 20 ऑक्टोबर पासून आंदोलन करीत आहेत. शासन निर्णयानुसार पगारवाढ करण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी कर्मचारी आंदोलन करीत आहेत. मात्र कंपनी प्रशासनाने अद्यापपर्यंत कर्मचाऱ्यांकडे दुर्लक्षच केले आहे, अशी तीव्र टीका कर्मचाऱ्यांनी सिटी न्यूज समोर व्यक्त केली. शासन निर्णयानुसार वेतनवाढ मिळावी या मागणीकरिता 20 ऑक्टोबर पासून रतन इंडिया कंपनीचे कर्मचारी आंदोलन करीत आहेत. त्याकडे रतन इंडिया कंपनीने दुर्लक्ष केल्याने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन करण्यात आले. पगारवाढ न देता उलट कामावर परत न आल्यास पगार कापला जाईल ही भूमिका कंपनीने घेतली आहे. त्यामुळे संतप्त कर्मचाऱ्यांनी रतन इंडिया कंपनीत काळी दिवाळी साजरी केली. 7 दिवसात मागण्या मंजूर न झाल्यास कर्मचाऱ्यांनी आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. आम्ही सर्व प्रकल्पग्रस्त कर्मचारी रतन इंडिया पॉवर लिमिटेड येथे कार्यरत असून काही वर्षापासून आम्ही इथे कार्यरत असून आम्हाला जो वेतन दिले जाते हे अगदी तुटक्या स्वरूपात आहे. त्याचीच आम्ही पूर्तता करण्याकरिता आम्ही कंपनीमध्ये बरेचसे आंदोलन केले. बरेचशा यांच्यासोबत आम्ही मिटिंग घेतल्या, पण त्यामधून आजपर्यंत कुठल्याच प्रकारचा आम्हाला प्रतिसाद मिळालेला नाहीये. म्हणून आमचं एवढ्या तुटक्या स्वरूपाच्या पेमेंटमध्ये आमचं परिवाराचा उदरनिर्वाह किंवा मुलांचं शिक्षण होत नाही. म्हणून आम्ही आमचं 20 तारखेपासून आम्ही आमचं आंदोलन चालू केलेलं आहे. कंपनीनं 20 तारखेपासून तर आजपर्यंत आम्ही आंदोलन आमचं चालूच आहे. चालू असूनही आम्ही दिवाळीच्या दिवशी सुद्धा तिथे काळी दिवाळी आम्ही आमच्या परिवारासह काळी दिवाळी तिथं मनवली. तरीही प्रशासनानं कुठल्याच प्रकारची दखल घेतली नाहीये व शासकीय प्रशासकीय तिथे आम्हाला कोणी भेटायला आला नाही व रतन इंडिया पॉवर लिमिटेडमधील कुठलाही कर्मचारी सुद्धा आमच्यापर्यंत आला नाही व आम्हाला कुठल्याच प्रकारची चर्चा करण्याकरताही बोलवण्यात आलं नाही. म्हणून आम्हाला उलट भेटण्यापेक्षा उलट आमच्यावर जास्तीत जास्त दबाव तंत्र चालू आहे व आम्हाला धमक्या देत आहे. कशा प्रकारचे की बा जर तुम्ही हे मागे घेतलं नाही तर आम्ही तुमचं पेमेंट कमी करू, असं करू, म्हणजे ह्या 2-3 गोष्टी करतायत ते लोक. त्यानंतर आम्हाला फक्त आमचा एकच हक्क पाहिजे, तो म्हणजे आमचा वेतनवाढ आणि आमचा बोनस. एवढीच आमची कंपनीला मागणी आहे. एवढा त्यांनी आमचा उदरनिर्वाह पूर्ण होईल एवढं जरी जे शासनाच्या हिशोबाने जे वेतनवाढ द्यायला पाहिजे ते जरी आम्हाला कंपनीने दिली तरी आम्ही आमचं आंदोलन पाठीमागे घेऊ. अन्यथा कंपनीने जर आमच्या कुठल्याच प्रकारची दक्षता घेतली नाही तर आम्ही कलेक्टर ऑफिस इथे आमरण उपोषणाची तयारी करत आहे व उपोषणाला बसत आहे. कार्तिक मास आणि दीपावलीच्या पावन पर्वात शेकडो वारकरी गजानन महाराजांच्या दर्शनासाठी निघत आहेत. बडनेरा येथील माळीपुऱ्यातील श्री गजानन महाराज ट्रस्टच्या वतीने बडनेरा ते शेगाव पायदळ दिंडीचे आयोजन करण्यात आले. यामध्ये बडनेऱ्याहून शेगावकडे शेकडोच्या संख्येने वारकरी निघाले. विदर्भाची पंढरी श्री क्षेत्र शेगाव येथे दिवाळीनिमित्त लाखो भाविक एकत्रित जमतात आणि या ठिकाणी संतांच्या सानिध्यात दिवाळी साजरी करून उत्साहित होतात. वारकऱ्यांच्या परंपरेनुसार लाखो भाविक पायदळ वारी करतात.
बडनेरा येथील माडीपुऱ्यातील श्री गजानन ट्रस्टच्या वतीने बुधवारी बडनेरा ते शेगाव पायदळ वारीचे आयोजन करण्यात आले होते. शेकडोच्या संख्येत पताका, टाळ, वीणा, मृदंगांच्या गजरात गजानन भक्त शेगावकडे निघाले. गणगण गणात बोतेच्या गजरात मोठ्या उत्साहात ही दिंडी शेगावकडे रवाना झाली. यावेळी बडनेरा शहराचे वातावरण गजाननमय झाले होते. सिटी न्यूज चॅनल तर्फे सुरू की जंग कराओ के संग हा विदर्भस्तरीय कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. विदर्भातील कलावंतांना मंच उपलब्ध करून देण्यासाठी आयोजित या कार्यक्रमाचं पुनः प्रसारण करण्यासाठी प्रेक्षकांची प्रचंड मागणी आहे. त्यानुसार दररोज दुपारी 3 वाजता पुनः प्रसारण सुरू करण्यात आलं असून गुरुवारी दुपारी 3 वाजता 14वा एपिसोडचं प्रसारण होत आहे. तर पहा फक्त सिटी न्यूज चॅनलवर सुरू की जंग कराओ के संग दोपहरी 3 वाजता. आपकी शुरुआत यहाँ से हुई है. आपको और इम्प्रूव करना है, आगे बढ़ना है, अच्छा सीखना है. और सेकंड कंटेस्टेंट है शोएब मोहम्मद. तो शोएब, आपका भी जो सफर यहाँ खत्म नहीं होता है, यहाँ से आपकी शुरुआत होती है और आपको बहुत मेहनत करनी है. लेकिन इन लोग खाली हाथ नहीं जाएंगे, इन्हें कुछ ना कुछ गिफ्ट दिया जाएगा. तो जैसे कि हमने कहा था कि हमारा कोई भी कंटेस्टेंट आज से यहाँ से खाली नहीं जाएगा, तो हमारे जो 2 कंटेस्टेंट आज यहाँ एलिमिनेट हुए हैं उन्हें भी मिलेगा मामा जी रेस्टोरेंट की तरफ से फूड कूपन. तो मैं सुरेश सर को रिक्वेस्ट करता हूं कि वो शोएब को अपना गिफ्ट दे. थैंक यू सर, थैंक यू शोएब. इसी तरह मैं प्रियंका मैम से भी रिक्वेस्ट करूंगा कि प्लीज साक्षी को उसका गिफ्ट दे. थैंक यू मैम, थैंक यू साक्षी. तो एलिमिनेशंस की बात तो यहां तक सीमित थी, पर एक और वादा था, वो ये था कि हमारे जो भी टॉपर्स होंगे, हमारे इस राउंड के पहले टॉपर को महेश ट्रेडिंग कंपनी की तरफ से एक गिफ्ट हैम्पर मिलने वाला था. तो मैं जानना चाहूंगा कि मैम आज के हमारे राउंड का टॉपर कौन है? प्रज्वल खंडारे एंड आदेश बंसोड़. सच ही कहा है पंछी इनको, सच ही कहा है पंछी इनको, रात को ठहरे तो उड़ जाए दिन को, रात को ठहरे तो उड़ जाए दिन को. कल रहना रहे मौसम ये प्यार का, तेरे किनारों पे डोला बहार का. रहना रहे मौसम ये प्यार का, तेरे किनारों पे
याद न जाए बीते दिनों की। जाओ कहाँ ये दुनिया में आके, कुछ न फिर चाह सनम तुमको चाह के, तुम बिन जाओ कहाँ ये दुनिया में आके, कुछ न फिर चाह सनम तुमको चाह के, तुम बिन। चुनरी में दाग छुपाऊं कैसे, घर जाऊं कैसे लागा, चुनरी में दाग छुपाऊं कैसे लागा, चुनरी में दाग। हो गई मैली मोरी चुनरिया, कोरे बदन सी कोरी चुनरिया, हो गई मैली मोरी चुनरिया, कोरे बदन सी कोरी चुनरिया। जाके बाब से नजरे मिलाऊं कैसे, घर जाऊं कैसे। जीवन के दुखों से यूं डरते नहीं है, ऐसे बच के सच से गुजरते नहीं है। हाँ, जीवन के दुखों से यूं डरते नहीं है, ऐसे बच के सच से गुजरते नहीं है। सच की है रात तो दुख भी सहना है, 1000 में मेरी बहना है, सारी उम्र हम संग रहना है। फूलों का तारों का सबका कहना है, ला 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 ला। प्रेक्षकांनो, एक नजर बातमीपत्रातील अन्य महत्वाच्या घटनांवर। ऐसा ही कुछ करके बताया है इस अमरावती के प्रशांत तायडे ने। इन्होंने अमरावती और नागपुर शहर में साइंटिफिक मेथड के जरिए कम्युनिकेशन स्किल पर 100 से ज्यादा गेस्ट लेक्चर देकर एक उपलब्धि का निर्माण किया है और इस उपलब्धि के बाद प्रतिभाज इंस्टीट्यूट फॉर सॉफ्ट स्किल डेवलपमेंट प्रोग्राम 1 महीने के कम्युनिकेशन स्किल रेगुलर बैच का आयोजन करने जा रहा है, तो आज ही ज्वाइन कीजिए। लिमिटेड सीट्स आर अवेलेबल। बैच स्टार्टिंग फ्रॉम 20 नवंबर 2060। वेन्यू रसिक बिल्डिंग बिहाइंड इनकम टैक्स ऑफिस, अंबापेट, अमरावती। प्रशांत तायडे, एमए इंग्लिश, यूनिवर्सिटी ऑफ पुणे, बीएड। सिटी न्यूज चॅनल तर्फे राशी भविष्य हा कार्यक्रम चालवण्यात येतो। यामध्ये भविष्याबरोबर दैनंदिन जीवनाबद्दल उपयुक्त माहिती पंडित पुरुषोत्तम सत्रे गुरुजी दररोज देतात। या भविष्य कार्यक्रमाची वेळ आहे दररोज सकाळी 6:30 वाजता, सकाळी 7:30 वाजता, सकाळी 8:30 वाजता व सकाळी 9:30 वाजता। तर पाहायला विसरू नका सत्रे गुरुजी यांच्याद्वारे भविष्य वार्ता दररोज फक्त सिटी न्यूज चॅनलवर। वैवाहिक जीवनाच्या समस्या, लग्न न जुळणे, वैवाहिक जीवन सुरळीत न चालणे, गृहक्लेश, वास्तुसंबंधी समस्या, कौटुंबिक समस्या, मुहूर्त, शिक्षणात येणाऱ्या अडचणी, शिक्षण पूर्ण होऊनही मिळत नाही नोकरी, तर वाट कुणाची बघता? उचला फोन आणि करा आम्हाला SMS किंवा व्हॉट्सअप। आमचा क्रमांक 9403620111। क्रमांक पुन्हा एकदा 9403620111। प्रश्न तुमचे
उत्तर आमची. आणि हो, बघायलाही विसरू नका राशीफल दररोज सकाळी 9:30 फक्त सिटी न्यूज चॅनलवर. रात्री 8:30 ज्येष्ठा नक्षत्र, त्यानंतर मूळ नक्षत्र लागेल. अतिगंड योग, गरजकरण, वृश्चिकेचा चंद्र. आजच्या जन्मलेल्या बाळाचे जन्म नक्षत्र ज्येष्ठा असून ज्येष्ठानंतर रात्री उशिरानंतर मूळ नक्षत्र लागेल. आज ज्या बाळाचा जन्म झाला असेल त्या बाळाची गौमुख प्रसव शांती म्हणजे ज्येष्ठा नक्षत्र शांती करावी लागेल. जाणकार पुरोहिताकडून वैदिक पद्धतीने ही ज्येष्ठा नक्षत्र शांती, यालाच गौमुख प्रसव शांती असे म्हणतात. प्रेक्षकांनो, हे बातमीपत्र एवढ्यावर थांबूया. वेळ झाली आपली रजा घेण्याची. आपणास काही माहिती द्यायची वा काही सुचवायचं असेल तर आमच्याशी थेट संपर्क करा. आमचा पत्ता सिटी न्यूज कार्यालय, मातोश्री आर्केट, सहकार भुवन समोर, मोर्शी रोड, अमरावती. आणि आमचा फोन नंबर आहे 329816 आणि आमची वेब ऍड्रेस आहे www.citynews.net.in. अचूक सडेतोड आणि निर्भीड बातम्यांसाठी पाहत राहा फक्त सिटी न्यूज चॅनल. तोपर्यंत मी घेतो आपली रजा. तुम्ही कुठेही जाऊ नका, पहा फक्त सिटी न्यूज. नमस्कार.